हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 57. ज्ञानप्रबोधिनी सोलापूर शाखा. इथून पत्र आलं की यंदाच्या वर्षी आपल्याकडून 2-3 दिवसासाठी कुणाला तरी सत्संग प्रवचनासाठी पाठवावं. स्वामीजींनी कळवलं सुषमाताई येतील. त्याप्रमाणे मी गेले. 2 दिवस सामूहिक ध्यान, सत्संग, प्रवचनं, शिक्षक पालकांबरोबर चर्चा, वैयक्तिक भेटी असा सर्व कार्यक्रम चांगला पार पडला. तथापि सुषमाताईंनी यापुढे परगावी न जाता पुण्यात राहूनच स्वामी कार्य करावं असं ठरलं. माझ्याही प्रकृतीला प्रवास, बाहेर राहणं फारसं मानवत नाही, म्हणून मी देखील परगावचे कार्यक्रम स्वीकारत नाही. स्वामीजी म्हणत, पुण्यात देखील लांब अंतरावर कुठे जाता, आपल्या ठिकाणी राहूनच काम करावं. ज्यांना पारमार्थिक मार्गदर्शन घ्यायचं आहे ती मंडळी आपणहून तुमच्याकडे येतील, त्यांना मार्गदर्शन करावं. सुषमाताई म्हणतात, स्वामीजी, मला वाटतं की ज्या साधकांनी तुमचे विचार, प्रवचनं, सत्संग गेली 10-15 वर्ष ऐकली आहेत, थोडा बहुत ग्रंथांचा अभ्यास केला आहे, ती मंडळी आता तुमच्या आजारपणाच्या काळात प्रवचनं करीत आहेत. तथापि त्यांची प्रवचनं ऐकून आम्हाला नवीन विचार काय मिळणार? त्यात आमचा वेळ, शक्ती खर्च होते. त्यापेक्षा ज्यांना स्वतंत्रपणे प्रवचनं करता येतात त्यांनी पुण्यात परगावी जाऊन जर प्रवचनं केली तर इथं जी मंडळी येऊ शकत नाहीत त्यांना त्या विचारांचा लाभ होऊ शकेल. माझ्याजवळ तुमच्या प्रवचनांच्या कॅसेट्स आहेत. त्यावरून अभ्यास करणं, ते विचार आत्मसात करून नवीन श्रोत्यांपुढे मांडणं यानं कार्याचा जास्त प्रसार होईल असं वाटतं. थोडक्यात सध्या कार्यकर्त्या साधकांचं जे एकाच ठिकाणी केंद्रीकरण झालं आहे ते विकेंद्रीकरण करावं. पुण्यातील निरनिराळ्या भागात जाऊन ठराविक श्रोत्यांपुढे त्याच वक्त्यानं प्रवचनं करावी. अनुग्रहासाठी तुमच्याकडे यावं. या पद्धतीनं कार्याचा प्रसार जास्त होईल. हा विचार योग्य वाटतोय का? स्वामीजी म्हणाले, हो. ज्याला तसं कार्य करणं शक्य आहे त्यांनी जरूर तसं करावं. तुम्ही काही मंडळी, परगावची काही मंडळी तसंच कार्य करत आहात. ते यापुढे व्यापक प्रमाणात व्हावं. त्यातही आधी तयारी करून प्रवचनं करणं सोपं जाईल, पण सत्संग घेणं कठीण आहे. कोण काय प्रश्न आयत्या वेळी विचारेल ते सांगता येत नाही, म्हणून सावध असावं. सुषमाताई विचारतात, जीवनात कोणत्या ध्येयासाठी झिजायचं? कुटुंबासाठी? स्वामीजी म्हणतात, नाही, परमार्थासाठी, भगवंतासाठी झिजायचं. आत्मा परमात्मा म्हणतात, तो जसा माझा आहे तसा दुसऱ्याचा आहे, म्हणून कुणालाही न दुखावणं, दुसऱ्यांकरता द्रव्य खर्च करणं. सामान्यतः आपल्या हातून द्रव्य सुटत नाही. माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती साठा करण्याकडे असते. त्या उलट मनुष्य द्यायला लागला की तो मोकळा होत जातो आणि परमार्थाच्या दिशेनं वाटचाल करायला लागतो. तो जितका संग्रह करेल तितका तो अडकत जातो. हळूहळू एवढा पसारा होतो की तो कोळ्यासारखा त्यात गुंतत राहतो. मग तो देहानं तर नाहीच, पण मनानं देखील बाहेर पडू शकत नाही. संसाराच्या अधीन होऊन राहतो. 60-70 झाली तरी त्यातून मोकळा होत नाही. वेळ निघून जातो. परमेश्वर लांब राहतो. आपला आनंद दिवसेंदिवस वाढला पाहिजे. हा परमार्थी आहे असं लोकांनी नुसतं म्हणून उपयोगी नाही. आपली स्वतःची तशी प्रचिती पाहिजे. आतून आनंद वाटला पाहिजे. या पद्धतीनं जीवन जगणारी, लोकांची सेवा करणारी माणसं आहेत, पण पैशानं करणारी थोडी आहेत. म्हणून ज्यांनी सर्वस्व दिलं ते खरोखरीच धन्य आहेत.
आपल्या मुलांसाठी करतील, पण लोकांसाठी करणारी थोडी आहेत. सुषमाताई म्हणतात, लोकांसाठी सर्व बाजूनं करणारी मंडळीही आहेत, पण या आत्मदर्शनाच्या ध्येयानं करायचं हे बहुतेकांना माहीत नसतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 58वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.